त्यावेळी मी तिने जीव दिलेला आहे, आत्महत्या केली तिने. 5-6 कंपन्यांनी शोरूम भाड्याने घेतलं पण कुठलीही चाललं नाही. त्यांना 3 ते 4 महिन्यामध्ये ते बंद करायला लागलेलं आहे. मग तिथं एक तो पोरगा कामाला होता, त्याने त्यांच्याकडे कामाला लहानपणापासून कामाला होता. मग त्या पोराला त्यांनी मुलासारखं सांभाळलं. त्या कोण एक्सपायजेड असेल आपल्याला नाव माहीत नाही आहे, त्यांनी सांभाळलं. आणि त्याला मग गावाकडे तो तिकडे तो युपीचा होता. आणि मग त्यांनी त्याचं लग्न वगैरे करून दिलं. त्याला म्हणजे त्याला विचारलं की लग्न करून, मग तो वय जसं झालं 18-20 वर्ष झालं असेल, ते लग्न करायला गेला. तिकडे लग्न करून आला, तिला घेऊन बायकोला. पण ती बायको म्हणजे एकदम अतिशय सुंदर पोरगी होती, अतिशय सुंदर. मग आता जो कोण एक्सपायजेड त्या हवेलीचा मालक असेल, तिची नजर त्या मुलीवरती पडली. आता हिला तर मिळवायचं आहे तर काय करायला लागलं आता. मग तो त्याला काहीतरी कामानिमित्त सोडून ह्याला बाहेर पाठवायचा. तुम्हारे गाँव जाके आओ, यूपी में जाके आओ, पैसा दे के आओ, उधर देखना पड़ता है तुमको, बीवी को काय को लेके जा रहा है, तुम दोनों काय को जाता है, इधर कौन करेगा काम. त्याला हाकलल्यानंतर एकटीची पोरगी. त्यांनी सांगितले की त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्यावरती नाही का अत्याचार वगैरे करून त्या व्यक्तीने त्या हिला हे केलं, वापरलं वगैरे. अच्छा, त्या मालकाने यूज केला. मग त्या हिला सहन नाही झालं त्या मुलीला. ती आजन लहान मुलगी होती, तिला सहन झालं नाही. तर तिने काय केलं, तिथं आतमध्ये विहीर एक पुढं, त्याच्यामध्ये विहीर एक, त्यावेळी मी तिने जीव दिलेला आहे, आत्महत्या केली तिने, पुढे उडी मारली. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.